हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप लेस ऑइली रेसिपी बनवणार आहोत आपण. खूप टेस्टी होते आणि 31 डिसेंबर आणि न्यू इयरच्या पार्टीसाठी आपल्याला झटपट मेनू हवा असतो त्यावेळेला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघू शकता. खूप छान रेसिपी आहे. पनीर चिली बनवण्यासाठी आपण इथे कोटिंग बनवून घेणार आहोत. पनीरसाठी एक ते ड्राय कोटिंग करणार आहोत आपण. त्याच्यासाठी मी 3 चमचे मैदा घेतला आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर घालणार आहोत. आपण पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत, डीप फ्राय करणार नाही आहे. त्याच्यामुळे मी सुकं कोटिंग करून घेतलं आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 200 ग्रॅम पनीरचे मी असे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेत. आता त्याला आपण हे कोट करून घेऊयात, मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण. हलक्या हाताने कोटिंग करून घ्यायचं आहे आणि एक एक कोट करून आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून देणार आहोत. याच प्रकारे मी सर्व पनीर कोट करून घेते. पनीर चिलीसाठी आपण एक सॉस बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालते. 1 चमचा विनेगर घालायचं आहे. 1 चमचा चिली सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे. आणि याच्यात थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या होता कामा नाहीत याच्या. हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. 3 चमचे तेल घेतले मी. आता याच्यामध्ये आपल्याला मीडियम हीटवरती आपल्याला पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे पनीर याच्यामध्ये शॅलो फ्राय करायचं आहे. खूप कमी तेलाचा वापर होतो या रेसिपीमध्ये. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आपल्या चॅनलवरती असेच काही स्टार्टरचे प्रकार आहेत, ते पण मी तुम्हाला लिंकमध्ये शेअर करते. ते पण तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या पार्टीसाठी. आपल्या पनीरला छान रंग आला आहे. मी ते काढून घेते आणि उरलेलं याच प्रकारे तळून घेते. तुम्ही बघू शकता आपलं खूप तेल शिल्लक आहे. आता यातलं मी थोडं कमी करणार आहे, अर्धच ठेवणार आहे. आणि उरलेल्या अर्ध्या तेलामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण घालते. एक मिरची घालते. आल्याचे तुकडे घातलेत काही मी बारीक चिरलेले आणि बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची आणि हे छान परतून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा सॉस बनवून घ्यायचा आहे. आपण तयार करून घेतलेलं सॉसचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा बाउल पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालतोय 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ घालतोय. थोडीशी कांद्याची पात घालते मी याच्यावरती आणि हे छान मिक्स करून व्यवस्थित थिक होईपर्यंत 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं ढवळत. जर तुम्हाला ड्राय चिली पनीर हवं असेल तर तुम्ही आत्ता इथे पनीरचे तुकडे घालू शकता आणि 1 मिनिटभर शिजवून ते बंद करू शकता गॅस. पण मला थोडीशी ग्रेव्हीवालं पनीर हवं आहे, त्याच्यामुळे मी इथे पाऊण बाउल पाणी घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर शिजू द्यायचं आहे. एक छान बॉईल आला आपल्या ग्रेव्हीला की याच्यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला हे मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला थोडासा सॉस आणखीन घट्ट झालेला आहे.
आपलं पनीर चिली तयार आहे. आता गरमागरम सर्व करूयात. वरतून थोडीशी कांद्याची पात घालायची आणि गरमागरम सर्व करायचे. खूप छान होतं हे, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.